काळजी घ्या. आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातले संकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेची घोषणा. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन राज्यात सर्वत्र उत्साहानं पण कोविड निर्बंधांचं पालन करत साजरा. मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या, जगभरातील मराठी उद्योजकांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. लॉर्ड्स क्रिकेट कसोटीत भारताची इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात 154 धावांची आघाडी आणि राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण, सर्वच भागात 4 दिवस पावसाचे. आता सविस्तर बातम्या. नवभारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर परिश्रम आणि पराक्रमाची पराकाष्ठा करावीच लागेल. हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन केवळ उत्सवापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही, तर पुढील 25 वर्षांचा विचार करून देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करताना आपण आपलं ध्येय गाठू याची खात्री करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना केलं. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधानांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी मिळून केलेले दृढ संकल्प आणि ते पूर्ण करण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्रच आपल्याला स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत गौरवपूर्ण पद्धतीनं घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. पायाभूत सोयींच्या उभारणीसाठी 100 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेची घोषणा मोदी यांनी आपल्या भाषणात केली. राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणाही काल पंतप्रधानांनी केली. देशातील सर्व सैनिकी शाळांचे दरवाजे मुलींसाठी उघडण्यात येतील, असंही मोदी यांनी काल जाहीर केलं. राज्यातही काल स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. ऐकूया त्या कार्यक्रमांबाबतचा हा वृत्तांत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा निश्चय सर्वजण मिळून करूया आणि यासाठी संयम आणि शिस्तीचं पालन करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर ते बोलत होते. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यातल्या विधान भवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी देखील यावेळी ध्वजवंदन केलं. ध्वजवंदनानंतर राज्यपालांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं काल
75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. देशाचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या भारताच्या शूर योद्ध्यांना कमांडर ब्रिगेडियर आर कामत यांनी आदरांजली वाहिली. नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या प्रांगणात संपर्कमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी ध्वजारोहण केलं, तर औरंगाबाद इथं संपर्कमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गडचिरोली इथं डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते, तर पालघरमध्ये दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलीस सेवेत अतुलनीय कामगिरी बजावलेल्या पोलिसांना यावेळी भुसे यांनी विशेष सेवा पदकानं सन्मानित केलं. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नाशिकमध्ये संपर्कमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मालेगाव तालुक्यात चित्रकार प्रमोद आर्वी आणि त्यांच्या संस्थेनं 36 फूट उंचीचं स्वातंत्र्य सैनिकांचं भव्य चित्र साकारलं होतं. त्याचबरोबर नाशिक पोलिसांच्या वतीनं आणि पेट्रोल पंप चालकांच्या मदतीनं स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम सुरू करण्यात आली. अहमदनगरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर धुळ्यात संपर्कमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नंदुरबारमध्ये संपर्कमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नांदेडमध्ये संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी ध्वजारोहण केलं. जिल्हा शासकीय रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्यात येणार असून आता या रुग्णालयात 300 खाटा उपलब्ध होणार असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. उस्मानाबाद इथं संपर्कमंत्री शंकरराव गडाख, बीडमध्ये धनंजय मुंडे, जालना इथं राजेश टोपे, तर बुलडाणा इथं संपर्कमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बुलडाणा शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या एक विद्यार्थी एक वृक्ष या वृक्ष क्रांती मोहिमेचा प्रारंभ देखील काल डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाला. वर्ध्यामध्ये सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. तसंच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळमध्ये संपर्कमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पुसद इथल्या शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून कोरोना लसीची प्रतिकृती साकारली आणि लसीकरणाबाबत जनजागृती केली. सातारा इथं बाळासाहेब पाटील, सांगलीमध्ये जयंत पाटील आणि सोलापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांनी ध्वजवंदन केलं. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भरणे यांनी यावेळी सांगितलं. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंग्यातील 3 रंगांच्या फुलांची आकर्षक आणि नयनरम्य अशी आरास करण्यात आली होती. सिंधुदुर्गमध्ये उदय सामंत, रायगडमध्ये अदिती तटकरे, तर रत्नागिरीत संपर्कमंत्री अनिल परब यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली, चंद्रपूर, अकोला, भंडारा, कोल्हापूर इथंही संबंधित जिल्ह्यांच्या संपर्क मंत्र्यांनी तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं. राज्यातली सर्व विद्यापीठं, शैक्षणिक संकुलं, शाळांमध्ये देखील कोरोनाचे नियम पाळत साधेपणानं पण उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात विविध संस्था, संघटनांनी सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह प्रशांत जाधव, पुणे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हातीस या गावानं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटरवर असलेलं हातीस हे गाव पहिल्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 1947 साली तसं दुर्गमच होतं. रत्नागिरीत पहिला स्वातंत्र्यदिन साजरा झाल्याचा सांगावा 2.5 तास पायी चालत आलेल्या नागरिकानं गावात आणला आणि हातीस गावात पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून कल्पवृक्षाची म्हणजेच नारळाच्या रोपाची लागवड करण्यात आली. आता बहरलेल्या या कल्पवृक्षाचं दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला पूजन केलं जातं. यावर्षीही स्वातंत्र्य दिनी तसंच पूजन करण्यात आलं. शिवाय गावात ठिकठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून कल्पवृक्षाच्या 75 रोपांची लागवड करण्यात आली.
पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण जपताना स्वातंत्र्य दिन चिरायू होवो हा संदेश दीर्घायुषी असलेल्या नारळाच्या झाडाच्या लागवडीमधून हातीसच्या ग्रामस्थांनी दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर, रत्नागिरी. कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभं करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांना सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. आम्ही अर्थात अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कालपासून आम्ही साप्ताहिक प्रश्नमंजुषा सुरू केली आहे. यापुढे दर रविवारी आमच्या या बातमीपत्रातून रोज भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत एक प्रश्न विचारला जाईल. हाच प्रश्न आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे या फेसबुक पेजवर आणि @AIR न्यूज पुणे या ट्विटर हँडलवरही असेल. आपण आपलं उत्तर RNU पुणे इंडिपेंडन्स 75@gmail.com या ईमेलवर किंवा फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर प्रश्नमंजुषेच्या पोस्टखाली कॉमेंटमध्ये पाठवू शकता. या तीनही ठिकाणी प्रथम अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्यांची नावं दर सोमवारी याच बातमीपत्रात आणि फेसबुक तसंच ट्विटरवर जाहीर करण्यात येतील. त्यांना विजेत्याचं प्रमाणपत्रही पाठवलं जाईल. कालचा प्रश्न होता, इसवी सन 1831 मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध जनतेनं बंड करण्याचं आवाहन करणारा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला? आणि उत्तर आहे उमाजी नाईक. ईमेलवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत स्वरूप बरीदे. फेसबुकवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत आकाश कारंजकर आणि ट्विटरवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत कृष्णा पवार. तीनही विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आपलं प्रमाणपत्र आजच आपल्याला पाठवलं जाईल. आता जाणून घेऊया उमाजी नाईक यांच्याविषयी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. मराठा साम्राज्याच्या पतनानंतर त्यांनी आपली छोटीशी फौज तयार करून ब्रिटिशांच्या अधिपत्याविरोधात कडवा लढा दिला. 1826 साली त्यांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं. त्यांनी आपल्या नावानं एक शिक्काही जारी केला, ज्यावरचा मजकूर होता, उमाजीराजे नाईक, मुक्काम डोंगर. 1828 साली ब्रिटिशांनी उमाजी नाईकांची करार केला आणि त्यांना 120 बिघे जमीन देऊ केली. तसंच रामोशी समाजातल्या लोकांना सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं. मात्र हा करार फार काळ टिकला नाही आणि उमाजी नाईक यांनी पुन्हा बंडाचं निशाण उभारलं आणि 1831 साली त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात देशवासियांना परकीय सत्तेविरोधात बंड करण्याचं आवाहन केलं. ब्रिटिशांनी उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्याला 10,000 रुपयांचं इनाम जाहीर केलं. ईस्ट इंडिया कंपनीकडून या कामी मॅकिनटॉश या अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली आणि नाना रघु चव्हाण याच्या फितुरीमुळं उमाजी नाईक ब्रिटिशांच्या हाती लागले. त्यांच्यावर खटला चालला आणि 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याच्या तहसीलदार कार्यालयात त्यांना फासावर चढवण्यात आलं. आकाशवाणी बातम्यांसाठी लौकिका रास्ते, पुणे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काल चौथ्या दिवशी भारतानं 6 गडी बाद 186 धावसंख्या उभारून दुसऱ्या डावात 154 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या डावात 100 धावांची भागीदारी केली. खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत आणि इशांत शर्मा फलंदाजी करत होते.
राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील 4 दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून काल पिवळ्या रंगाचा बावटा जारी करण्यात आला. संबंधित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. उद्यापासून राज्यातल्या पाऊसमानात वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातले संकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेची घोषणा. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन राज्यात सर्वत्र उत्साहानं पण कोविड निर्बंधांचं पालन करत साजरा. मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या, जगभरातील मराठी उद्योजकांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. लॉर्ड्स क्रिकेट कसोटीत भारताची इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात 154 धावांची आघाडी. आणि राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण, सर्वच भागात 4 दिवस पावसाचे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.